मी अभिजित पाटील आपले सर्वांचं स्वागत करतोय स्वराज डिजिटल सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनेलवरती। मित्रांनो, आपण पाहतोय डिजिटल सिग्नेचर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट असणारा जो महत्त्वाचा जो घटक आहे, जो तुमच्या मशीनवरती इन्स्टॉल असणं गरजेचं आहे, तो आहे तुमचा PKI कंपोनंट। जर तुमच्या मशीनवरती जर PKI कंपोनंट इन्स्टॉल नसेल तर तुमच्या मशीनवरती डिजिटल सिग्नेचर तुम्ही BPMS पोर्टलवरती जर करत असाल तर त्या ठिकाणी तुमची डिजिटल सिग्नेचर अप्लाय होत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की हे PKI कंपोनंट डाउनलोड कुठून करायचं। त्यासाठी तुम्हाला गूगल आपली जी वेबसाईट आहे त्याच्यावरती जायचं आहे। त्या ठिकाणी तुम्ही mahavastu.maharashtra.gov.in या साईटवरती तुम्हाला जावं लागेल। या साईटवरती गेल्यानंतर तुमची BPMS ची साईट ओपन होते, किंवा तुम्ही गूगलवरती जाऊन जर BPMS सर्च केलं तरीही तुम्हाला एक नंबरला जी साईट दिसते ती तुमची BPMS ची असते। आता या BPMS च्या साईटवरती क्लिक करा, किंवा तुम्ही mahavastu.maharashtra.gov.in या कोणत्याही एका कंटेंटवरती तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला एक सेम साईट ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा युजर नेम आणि पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आहे। एंटर केल्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चा आहे तो तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे। त्यानंतर पुन्हा या ठिकाणी जे लॉग इन बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या जेवढ्या काही नगरपालिका नगरपंचायतला तुमचं रजिस्ट्रेशन असेल त्या संपूर्ण लिस्ट इथं तुम्हाला डिस्प्ले होईल। तर इथे जी लिस्ट असेल त्याच्यावरती कोणत्याही एका ULBला कोणत्याही एका नगरपालिका नगरपंचायतला क्लिक करा आणि या ठिकाणी सबमिट बटनवरती क्लिक करा। जेव्हा तुम्ही या सबमिट बटनवरती क्लिक करणार त्यानंतर तुमच्या डाव्या साईडला या ठिकाणी हे जे काही मेनू आहेत या ठिकाणी सगळ्यात शेवटी जो ऑप्शन आहे तो आहे डाउनलोडचा। या डाउनलोडमध्ये सगळ्यात शेवटी आहे डिजिटल सिग्नेचर कंपोनंट। या डिजिटल सिग्नेचर कंपोनंटमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे। यानंतर इथे असणारी ही जी काही PKI कंपोनंट ही जी फाईल आहे या ठिकाणी कंपोनंट फाईलमध्ये डाउनलोड नावाचा ऑप्शन दिसतो। या डाउनलोड या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या डाउनलोड सेक्शनमध्ये ही फाईल डाउनलोड होईल। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहिलं की तुमचे BPMS पोर्टलवरून PKI कंपोनंट डाउनलोड कसा करायचा।